नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। देशात येत आहे आणि नाताळ ज्याला आपण ख्रिसमस म्हणतो, तर ख्रिसमस हा सण जगभरामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये साजरा केला जातो आणि याचं महत्व सांगितलं जाते वेगवेगळ्या मंडळामध्ये। आज आमच्या मंडळीमध्ये देवाचे महान सेवक पास्टर क्रिस्तोफर त्यांनी भेट दिली आणि त्यांनी त्यांच्या संदेशामधून फार महत्वाचे दोन मुद्दे आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितले आणि ते दोन मुद्दे असे आहेत की आम्हाला सगळ्यांसाठी 365 वर्ष उपयोगावं, म्हणजे 365 महिने म्हणा, वर्ष म्हणा, अगदी जगाचा शेवट होईपर्यंत ते उपयुक्त आहे। अगदी दररोज आम्ही ते वापरू शकतो आणि आम्ही शिकलो की आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीच कोणत्याही गोष्टीचा गैरसमज करून घ्यायला नको आहे आणि कधी कधी अनावश्यक त्रास जर आम्हाला होत असेल तर त्यामधून जाण्याची आम्ही तयारी दर्शवली पाहिजे। आणि तुम्हाला माहिती आहे का, नाताळचा सण हा जो आहे त्या सणाच्या दिवशी, ख्रिसमसच्या दिवशी एक वाक्य किंवा ज्याला आम्ही वचन म्हणतो ते वारंवार वापरलं जाते आणि ते योहान सुवर्तमान अध्याय 3 आणि वचन 16 मध्ये आहे आणि त्यामध्ये असं लिहिलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। एक दोन वाक्यामध्ये जर सांगायचं झालं तर ख्रिसमस म्हणजे हा देण्याचा दिवस आहे। परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, मरीने आपलं उदर दिलं आणि योसेफाने निष्ठा दिली, जे तीन मागी लोक होते, ज्ञानी लोक होते, त्यांच्याकडे असलेली गिफ्ट दानं त्यांनी दिले, जे मेंढपाळ होते त्याने आपला वेळ दिलेला आहे। हा देण्याचा दिवस आहे आणि म्हणून आम्ही सर्व लोकांना विनंती करतो की तुम्ही देखील आपलं अंतःकरण प्रभूला द्या, कारण की प्रभू येशूने म्हटलेलं आहे की मी दारापाशी उभा आहे आणि मी दार ठोठावत आहे आणि ते दार प्रियानो आपल्या हृदयाचं आहे। आणि प्रभू सांगतो की तुम्ही तुमच्या हृदयाचं दार उघडा, मी तुमच्या हृदयामधील चांगल्या विचारांची मी पेरणी करेल आणि मी तुम्हाला चांगली शांती देईल। आणि प्रभू म्हणाले की मी तुम्हाला अशी शांती देतो की जी शांती जग तुम्हाला कधीच आणि कधीच देऊ शकत नाही। त्याचबरोबर प्रभू येशूने असंही शिकवलंय की जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्या त्रास देणाऱ्या लोकांना त्रास देऊ नका, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना तुम्ही क्षमा करा, एकमेकांवरती प्रीती करा आणि सर्वश्रेष्ठ ही प्रीती आहे। जसं तुम्ही स्वतःवरती प्रीती करता तसंच तुम्ही शेजाऱ्यावरती प्रीती करा। म्हणजे ख्रिसमस हा प्रेमाचा सण आहे, देण्याचा सण आहे। आज आपण हा निर्धार करूया आणि आजपासून हे शिकूया की आपल्याला समाजाला काहीतरी द्यायचं आहे आणि ते म्हणजे समाजातील लोकांना क्षमा करायचे, त्यांच्यावरती आपलं प्रेम प्रगट करायचं आहे। आणि या जगामध्ये जगत असताना जर एकमेव गोष्ट काय असेल ते आपण इतरांना देऊ शकतो ज्याचं मोल नाही, तर ते देवाच्या प्रिय लोकांना प्रेम आहे आणि प्रेम आहे। आणि म्हणूनच त्याचा शेवट करत असताना मी तुम्हाला सांगेन की एकमेकावरती प्रेम करा, कसल्याही प्रकारची द्वेष भावना बाळगू नका, लोकांना क्षमा करा आणि आपलं हे जीवन आनंदाने आणि शांतीने जगा। प्रभू तर अशासाठी चालेल की त्यांनी म्हटलेलं आहे, जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवेल तो आपल्या जीवनामध्ये आनंदी जीवन जगेल, तो इतरांना क्षमा करेल, त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही। जसं तो स्वतःवरती प्रेम करतो तसंच तो इतरांवरती देखील प्रेम करेल। आणि म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश घ्यावा आणि या संदेशाप्रमाणे जीवन जगावं। आणि प्रभूने सांगितलं जे जे लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात ते प्रकाशासारखे आहे, इतरांना प्रकाश देतात। अनेकांसाठी तुम्ही आदर्श बना, अनेकांनी तुमचं अनुकरण करावं, असं जीवन तुम्ही वागा। देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू। आणि पुन्हा एकदा जे कोणी मला बघत आहे, जे कोणी माझं ऐकत आहे, त्या सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि या नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हाला सगळ्यांसाठी समृद्धीचं, आनंदाचं, शांतीचं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।